नमस्कार. रोकठोक बोलावर स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. 3 वर्षापूर्वी निर्भया बलात्कार प्रकरणानं सगळा देश प्रेक्षक हादरला होता. स्त्रिया आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराकडे त्यामुळे अवघ्या जगाचं नव्हे तर देशाचं विश्वाचं लक्ष वेधलं गेलं होतं. आमच्या मुलीला न्याय कधी मिळणार हा निर्भयाच्या आई वडिलांचा आक्रोश अवघ्या देशानं पाहिला होता. किंवा तो अवघ्या देशाचा आक्रोश झाला होता. निर्भया प्रकरणाला आता 3 वर्ष उलटून गेलीत, पण निर्भयाच्या आई वडिलांचा आक्रोश काही थांबलेला नाही. किंवा तो वाढलेला आहे. याचं कारण आहे सज्ञान दोषींच्या शिक्षेवर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि एक अल्पवयीन गुन्हेगार तर आता मोकाट सुटलाय, मुक्त झालाय. इतके दिवस सज्ञानांपासून धोका होता, आता अज्ञानांपासून धोका आहे अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. मात्र निर्भया प्रकरणातल्या बाल गुन्हेगाराच्या सुटकेत बेकायदेशीर काहीही नव्हतं. जे झालं प्रेक्षक ते सध्याच्या कायद्याप्रमाणेच झालं. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निराधमाला शिक्षा होता कामा नये. हे आपल्या न्यायाच्या गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यासाठी आणखीन किती बलात्कार आणि खून व्हायला लागणार आहेत हा निर्भयाच्या आई वडिलांचा सवाल आहे आणि तो आजही कायम आहे. 2014 मध्ये बाल गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांची संख्या जवळपास 33,500 इतकी होती आणि त्यात बलात्कारासारखे आणि खुनासारखे अत्यंत गंभीर असे गुन्हे होते. स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराच्या उद्देशानं झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे सर्वात जास्त होते, तर विनयभंगाचे गुन्हे सर्वात कमी, म्हणजे पर्यायानं त्याच्या तुलनेत कमी होते. पण ही होती एका वर्षात बाल गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी. अशा बाल गुन्हेगारांचं पुनर्वसन करून त्यांना पुन्हा एकदा जगण्याची संधी द्यावी का, की वय नव्हे तर गुन्हा पाहून बाल गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, यावर आता देशभर चर्चा सुरू झाली आहे. बाल गुन्हेगाराचं वय 18 वरून 16 वर आणावं अशी मागणी देखील काही जण करतायत. तर दुसरीकडे बाल गुन्हेगार प्रतिबंधक विधेयक राज्यसभेत अडकून पडलंय. या सगळ्यांदरम्यान निर्भया प्रकरणातला बाल गुन्हेगार आता सुटलाय. यामुळे बाल गुन्हेगारी, न्याय व्यवस्था, संसद याबाबत अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत. गुन्ह्याला वय नसतं, मग गुन्हेगाराला का असावं? फक्त कायद्यात सुधारणा करून हा प्रश्न सुटणार? बाल गुन्हेगाराचं पुनर्वसन कसं करावं आणि बाल गुन्हेगारी कशी रोखावी? स्त्रियांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी नेमकं काय करायला हवं, या असंख्य प्रश्नांची चर्चा करूया आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. सज्ञान कायद्याची गरज. सज्ञान कायद्याची गरज. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. निर्भया के केस से किसी को सबक नहीं आया तो दुर्भाग्य है इस देश का, दुर्भाग्य है इस देश में जीने वाली महिलाओं को और समाज को, कि ऐसे केस में अगर हमें इंसाफ नहीं मिला तो अपने कानून से किसी को कोई भरोसा नहीं रखना चाहिए. ऐकलात हा आक्रोश? हा आक्रोश आहे न्याय न मिळू शकलेल्या मातेचा, दुर्दैवी निर्भयाच्या आईचा. या देशातला कायद्याच्या पळपुटेपणाचा फायदा निर्भयाचा गुन्हेगार बाल गुन्हेगाराचं प्रमाणपत्र घेऊन मोकाट सुटला. हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानंही कायद्यावर बोट ठेवत, हतबलता दर्शवत निर्भयाच्या गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र यामुळे देशातले कायदे गुन्हेगारी रोखण्यास समर्थ नसल्याचंच या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. निर्भयावर बलात्कार झाल्यानंतर सारा देश पेटून उठला होता. सरकारनंही तातडीनं बाल गुन्हेगारीच्या कायद्यात बदल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र तो केवळ देखावा होता का, असा सवाल सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या महिला आयोगानंही केलाय. हर तरीके से कानून को ऊपर नीचे करके हर तरीके से करने की कोशिश करी, लेकिन कुछ भी वो नहीं कर पाए. और एंड में यही कहकर वो उठे हैं कि हम आपके कंसर्न्स शेयर करते हैं, लेकिन हम आपकी मदद नहीं कर सकते क्योंकि कानून इतना कमजोर है. और मैं ये जरूर कहना चाहूंगी कि मुझे लगता है महिलाओं के लिए मोमबत्ती उठाना बहुत हो गया और अब शायद मशाले लेकर सड़कों पे उतरना पड़ेगा, तभी जाकर इस देश का सोया हुआ सिस्टम जागेगा. संसदेत गेल्या 3 वर्षांपासून बाल गुन्हेगार कायदा सुधारणेच्या प्रतीक्षेत आहे. सत्ता पालट झाला तरी कायद्यातल्या सुधारणेची गाडी मात्र तिथंच रुकलीय. कायदा रखडल्याचं खापर भाजपनं मात्र काँग्रेसवर फोडलंय. तीनों कोर्टों ने एक मोहर लगा दिया जुवेनाइलों के ऊपर कि तुम 18 साल तक बिल्कुल मुक्त हो, कुछ भी करने के लिए कर सकते हो, मतलब तुम्हारे लिए कोई रोक नहीं है. बदला जा सकता था ना, बदला तो नहीं गया. बदलना होता तब न बदलते, बदलना ही नहीं तो बदलेंगे कैसे? ये सिर्फ राजनीति हुई है और कुछ नहीं. जुवेनाइल बिल
आज के आज लॉ को पास करने के लिए सरकार तैयार है और उसके लिए सप्लीमेंट्री एजेंडा लाने को तैयार है, लेकिन ये कांग्रेस है कि जो सदन को चलने नहीं दे रही। कायदा दुबळा आहे म्हणून आज निर्भयाचा एक गुन्हेगार मोकाट सुटला. मात्र असे किती अपराधी बाल गुन्हेगारीचं कवच घेऊन मोकाट फिरणार आहेत? कायद्यातल्या सुधारणेसाठी अजून किती निर्भया बळी जाण्याची वाट सत्ताधारी आणि विरोधक पाहणार आहेत? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. संज्ञान कार्याची गरज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले ॲडव्होकेट उदय वारुंजीकर. काही क्षणात ते आपल्या स्टुडिओमध्ये येतील. अनुराधा सहस्त्रबुद्धे, चाइल्डलाईन सामाजिक संस्थेच्या संचालिका अनुराधा सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमात पुण्याहून सहभागी होतात. अनुराधाजी, आपलं स्वागत. डॉक्टर उल्हास लुकतुके हे ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आहेत. सर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी या विषयावरचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. जो पहिला प्रश्न आपण मुद्दा चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, गुन्हेगाराचा गुन्हा बघून शिक्षा द्यावी की त्याचं वय बघून? गुन्हेगाराचा गुन्हा बघून शिक्षा द्यावी की त्याचं वय बघून? आपण थेट जाऊया अनुराधा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. अनुराधा सहस्त्रबुद्धे, प्रौढ व्हायला काही महिने शिल्लक असताना हत्या आणि बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात पकडला गेला एखादा गुन्हेगार बाल गुन्हेगार म्हणून आजच्या कायद्याच्या प्रचलित व्यवस्थेत कायदेशीररित्या सुटतोय. हे योग्य होत आहे का? हे बदलायला हवं असं आपल्याला वाटतं? अनुराधा सहस्त्रबुद्धे. नक्कीच बदलायला हवं, कारण बाल गुन्हेगारांबद्दल बरोबर खूप जवळून मी 5-6 वर्ष काम केलेलं आहे. आजही चाइल्डलाईनच्या माध्यमातून करते आहे. या मुलांचं जे इमोशनल एज असतं तर ते खूप मोठं असतं. अनेक बाल गुन्हेगारांच्या बरोबर काम करताना जे निरीक्षण गृहात असतात, कित्येकांची तर लग्न झालेली असतात आणि त्यांना मुलं सुद्धा असतात. म्हणजे आता ह्या लोकांना ज्युव्हेनाईल कसं म्हणावं हा एक प्रश्न आहे. पण त्याच्याच बरोबर एक चाइल्ड राईट ॲक्टिव्हिस्ट म्हणून आपण जो युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ राईट्स ऑफ द चाइल्ड याचा आधार घेऊन हा ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट बनवला, तर त्याच्यात असं गृहीत धरलेलं आहे की 0 ते 18 हे मुलाचं वय धरावं. पण जेव्हा ते म्हटलं गेलं तर तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही खूप वेगळी जाणवते. चाइल्डलाईनकडे येणाऱ्या केसेस असोत अथवा या बालगुन्हेगारांच्या बरोबर केलेलं काम असो, त्यांच्याशी अगदी जवळून संपर्क साधलेला असो, याच्यातून एक दिसतंय की जे एक्सपोजर मुलांना आजकाल मिळतं आहे तर त्याच्यामुळे ही मुलं खूप लवकर मॅच्युअर होत आहेत, सेक्शुअली ॲक्टिव्ह होत आहेत. काही वेळेला केवळ एक एक्सप्लोरेटरी म्हणून ॲडोलसन्समध्ये या गोष्टी केल्या जातात. मग नंतर त्या मुली पुष्कळदा कंप्लेन करतात. असंही घडतं की पहिल्यांदा कन्सेन्शुअल असतं, पण कायदा मात्र म्हणतो की कन्सेन्शुअल सेक्स इज ऑल्सो रेप इफ द गर्ल इज अंडर 16. त्याच्यामुळे हे सगळे जे पदर आहेत, पॉक्सो ॲक्ट असो, जे ॲक्ट असो अथवा इतर गोष्टी असो, हे सत्य नाकारता येत नाही की आजकाल मुलं खूप लवकर मॅच्युअर होत आहेत आणि ह्या गोष्टींचा नक्कीच पुनर्विचार करायला हवाय. पण त्याचबरोबर मी आपल्याला एक सांगू इच्छिते की गँगरेप्समध्ये सापडलेली मुलं जे मोठ्यांच्या बरोबर ही छोटी जशी निर्भया केसमध्ये होती, तर काही 10 वर्षाची सुद्धा आमच्या समोर आलेली आहेत. मग पुन्हा हा प्रश्न येतो की तुम्ही वय किती खाली आणणार? पुन्हा दुसरी बाजू सांगते की स्टॅटिस्टिक्स असं दाखवतं की ह्या प्रकारचे गुन्हे ज्याला आपण हिनियस क्राईम्स म्हणतो त्याच्यात 16 ते 18 ह्या वयोगटात घडणारे गुन्हे हे खूप जास्ती आहेत. आता 2014चं स्टॅटिस्टिक्स मी आत्ताच बघितलं नेटवर, किंवा 2013चं स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्याच्यात रेपचे गुन्हे खूप वाढत चाललेत. रेप असो, इव्ह टीझिंग असो. आणि आपल्या समोर जे गुन्हे येत आहेत, दिस इज टिप ऑफ द आईसबर्ग. कारण बऱ्याचशा मुली पुढेच येत नाहीत. समाजाचं भय असतं. त्याच्यानंतर जी लीगल सिस्टीममध्ये आपलं त्यांच्या व्हिक्टिमायझेशन होतं, हे मी खूप जवळून पाहिलंय की कायदा आवर म्हणायची वेळ येते. इतकी म्हणजे व्हिक्टीम कोण आहे त्याची सगळं ओनर्स ऑफ गिल्ट इज शिफ्टेड टू द व्हिक्टीम, अशी परिस्थिती होते. पोलिसांची चौकशी, न्यायाधीशांची चौकशी, अतिशय दुःखदायक असलेले मेडिकल एक्झामिनेशन्स,
इतक्या ट्रॉमामधनं त्या व्हिक्टीमला जावं लागतं आणि शेवटी जर तो एखादा मुलगा असा जुव्हेनाईल होता म्हणून सुटणार असेल तर ह्याच्याकडे खरंच बघायला हवंय. आणि ऑफ द रेकॉर्ड खूप लोक बोलतात, समाजात ह्याच्याबद्दल खूप रोष आहे की आपल्याकडे नाही, ह्या मुलांना आमच्या ताब्यात द्या, ह्यांना आम्ही खूप कडक, अगदी म्हणजे बोलताना लोक बोलतात अरब कायद्याने ह्यांना आपण शिक्षा केली तरच आम्हाला न्याय मिळेल. आणि ही भावना वाढत चालली आहे, हे पण धोकादायक आहे समाजाच्या दृष्टीने. बरोबर आहे. अरब जगतामध्ये जशा प्रकारचे कायदे आहेत तशा प्रकारचे कडक शिक्षा झाल्या तरच याला पायबंद बसेल असं मानणारा एक वर्ग आहे. परंतु या विषयावर एक अप्रतिम पुस्तक लिहिलेले उदय जगताप आपल्याकडे आहेत. उदय जगताप, या बाल गुन्हेगारांचं नेमकं काय करायचं? आपण याच्यावर एक सामाजिक संस्था देखील चालवता. बलात्कार आणि खून अशा प्रकारची कृत्य जर 16 ते 18 आणि त्याहीपेक्षा 10 वर्षाचा आत्ता उल्लेख ज्याचा अनुराधाताईंनी केला, अशी मुलं जर सापडत असतील तर मग या बाल गुन्हेगारांचं आपण काय करायचं की ज्यांनी अत्यंत निर्घृण अशा प्रकारचे हत्या आणि गुन्हे केलेले आहेत? उदय जगताप. आपण जर बघितलं तर नॉर्मली आता बघितलं तर चित्र बघितलं तर पुण्यात पण 80% गुन्हेगारांचे फ्लेक्स लागतात. पुण्यात पण 80% गुन्हेगारांचे फ्लेक्स लागत असतात. पुण्यातलं तरुण मुलांचे आदर्श वेगळे झालेत. मी परवा एका शाळेत गेलो होतो आणि शाळेत लहान मुलांना विचारलं तुमचं आडनाव माझ्या लक्षात राहणार नाही, तुमच्या एरियातले गुन्हेगारांची नावं सांगा. त्यावेळेस त्या मुलांनी आई वडिलांचं नाव ज्या स्पीडने घेत नाही त्या स्पीडने त्यांनी गुन्हेगारांची नावं सांगितली होती. हे 8वी 10वीतल्या मुलांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण का वाढत चाललंय ह्याचं आत्मचिंतन आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मी बघितलं की ह्याच वेळेस एका जनता मधल्या एका मी कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं एक माहिती, खूप वेगळी माहिती मिळाली. एक लहान मुलगा दर आठवड्याला एका मुलीचा वाढदिवस साजरा करायचा. दर शनिवारी हा वाढदिवस साजरा करतो. 200-250 रुपये ह्या 7वीच्या मुलाकडे कसे येतात म्हणून मी विचार केला, त्याची माहिती घेतली. तिथल्या एका पोलिसांनी मला मदत केली. आम्ही दोघांनी माहिती काढल्यानंतर एक विदारक सत्य नंतर लक्षात आलं. तो मुलगा त्या मुलींचे वाढदिवस साजरा करायचा आणि त्या मुलींना नंतर तिथल्या प्रस्थापित जे गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना त्या 7वी 8वी 9वीतल्या मुलींना तो 50-100 रुपये देऊन द्यायचा. अशा पद्धतीचं पुण्यात सारख्या संस्कृत, ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्यात हे सत्य घटना मी स्वतः अनुभवलेली आहे. अशा कितीतरी मुली ज्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आकडेवारीत कुठं दिसत नाहीयेत, अशा मुली त्या उदय जगताप, आपलं मत काय आहे? अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे का त्यांच्या संदर्भात वेगळा विचार व्हायला असं वाटतं आपल्याला? उदय जगताप. तर अशा जे बलात्कार करणारे मुलं आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. कायद्याप्रमाणे त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे. आपण उल्हास लुकतुके यांच्याकडे जाऊया. उल्हास लुकतुके, एकीकडे आपल्याकडे अरब देशामध्ये जशा प्रकारच्या कठोर शिक्षा आहेत तसं व्हायला हवं असं मानणारा वर्ग आहे, तर आपण पाहता की कशा स्वरूपाची गुन्हेगारीची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत. एक प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण आपल्याला या सगळ्या ह्याच्यात दिसतंय. प्रश्न असा एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून की बाल गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यात यावी का कठोरातली कठोर शिक्षा दिल्याचं समाधान मिळवावं? त्यांना आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी तर द्यावीच, पण त्या प्रकारची सुधारणा घडवून कशी आणायची याची एक सुनियोजित, नियोजनबद्ध, संस्थात्मक अशी सोय करून दिल्याशिवाय ते जमायचं नाही. बोलाचाचं भात, बोलाचीचं कढी असं होत राहील. तेव्हा त्यांना, या बालगुन्हेगारांना आपलं व्यक्तिमत्व बदलायची सोय करून दिली पाहिजे, यात काही शंका नाही. त्याच्या अशा क्रूर शिक्षा, कुठे फटकेच मारा, कुठे फाशीच द्या, तर यांनी प्रश्न सुटणार नाहीयेत. हा सामाजिक प्रश्न आहे एका बाजूनी, मानसिक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूनी, आणि त्याच्यामध्ये खूप मानसशास्त्र दडलेलं आहे. हे जर लक्षात घेतलं तर बदल कसा करायचा याचीही तत्व आपल्या लक्षात येतील. आतापर्यंत जी चर्चा चालली होती प्रेक्षक, त्याच्याबरोबर वेगळा असा विचार आपल्याकडे आता उल्हास लुकतुके, डॉक्टर लुकतुके मांडतायत. आणि तो म्हणजे अनुराधा सहस्त्रबुद्धे आणि उदय जगताप या दोघांचे मत की कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी
आणि आकर्षण वाटू नये अशा प्रकारची परिस्थिती असावी. तर या सगळ्यांकडे एका सहृदय नजरेनं पाहिलं पाहिजे, याचे मानसिक आणि सामाजिक अँगल देखील आपण तपासून पाहिले पाहिजेत. याच वेळेला आपण या चर्चेमध्ये उदय वारुंजीकर यांना घेऊन येतोय. उदय वारुंजीकर, बाल गुन्हेगाराचं वय बघून त्याला शिक्षा द्यावी की गुन्हा बघून शिक्षा द्यावी? प्रश्न फारच अतिशय आकर्षक प्रश्न आहे. पण काय घडलंय जरा थोडंसं आपल्या प्रेक्षकांना जरा सविस्तर सांगतो. राज्यघटना आपली 1950 सालामध्ये आली, ज्यावेळेस 14 वर्षाच्या खालील वय असणाऱ्या, 14 पेक्षा कमी असणाऱ्या मुलांना किंवा मुलींना चाइल्ड लेबर म्हणून, बाल कामगार म्हणून घेता येणार नाही अशी मूलभूत तरतूद राज्यघटनेत आली. अनेक वर्ष गेल्यानंतर अनुच्छेद 21A नवीन आला, ज्याच्याप्रमाणे सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची तरतूद झाली. त्याला देखील 14 वर्षापर्यंतचं सक्तीचं आणि मोफत शिक्षण केंद्र सरकारनी, राज्य सरकारने दिलंच पाहिजे अशी राज्यघटनेत मूलभूत अधिकारात तरतूद झाली. राईट टू एज्युकेशन नावाचा कायदा आला. हे एका दिशेला हे सज्ञानाचं जे वय होतं ते आणि ज्यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे असं वय, या दोन्ही मधला जो काही 25-30 वर्षापूर्वीपर्यंत सज्ञान होऊन मतदानाचा अधिकार हा 21 वर्षापर्यंत मिळत नव्हता. आता 25-30 वर्षापूर्वी तो 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत आणला, राजीव गांधींच्या काळातला. बरोबर बोललात. मग आता ही जी काही प्रक्रिया, ही प्रक्रिया बघताना आता आपल्याला काही वेगळं करण्याची गरज आहे का? वेगळा विचार करण्याची गरज आहे का? म्हणजे 0 ते 14 हा एक वयोगट वेगळा, 14 ते 18 हा वयोगट वेगळा का? 14 ते 18 मध्ये देखील वेगळ्या प्रकारचे काही त्याच्यातले संवर्ग निर्माण करायचे, हे आता चर्चा करण्याची गरज आहे. दुर्दैवानं काय घडलं की डिसेंबर 2012 सालामध्ये जी काही घटना घडली त्याला आपण निर्भया असं म्हणतो. त्याच्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया, ज्याला नी जर्क रिॲक्शन म्हणतो, त्याप्रमाणे कायदा बदला म्हणून प्रत्येक माणूस म्हणायला लागला कायदा बदला, प्रत्येक चॅनल म्हणायला लागलं कायदा बदला, प्रत्येक वर्तमानपत्र म्हणायला लागलं कायदा बदला, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे एका सुरात म्हणायला लागले. धाडकन कायदा आला. तो कायदा आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे. आज आणि काल जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयात घडलं किंवा गेल्या 3 दिवसात घडलंय, याला देखील दुर्दैवानं नी जर्क रिॲक्शन म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया अशा प्रकारचंच म्हणावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की असा घाईघाईमध्ये वय बघून किंवा कृत्य बघून अशा प्रकारचा कुठलाही आकर्षक उपाय आपल्याला काढता येणार नाही. हा अतिशय कॉम्प्लेक्स इश्यू आहे. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पैलू आहेत, यांचा विचार करून करावा लागणार. एका साध्या सरळ गोष्टीला आपण कॉम्प्लेक्स करूया नको उदयजी. मला तुम्ही सांगा, निर्भयावर अत्याचार करणाऱ्या बाल गुन्हेगाराची कोठडी कायम ठेवावी ही मागणी अयोग्य होती? आजच्या कायद्यामध्ये ही मागणी चुकीची आहे, कारण कायदा जो सांगतो त्याच्यापेक्षा बाहेर सर्वोच्च न्यायालय जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ इतके दिवस आम्हाला सज्ञानांपासून धोका होता, आता अज्ञानांपासूनही धोका आहे. दुर्दैवानं आपण म्हणताय ते गोष्ट खरी आहे. आणि दुर्दैवानं हा एक ट्रेंड आपल्याला दिसतोय की या कायद्यामधल्या पळवाटांचा फायदा उचलण्यासाठी 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आणि मुलींना देखील गुन्ह्यामध्ये ओढण्याचं एक कारस्थान गेली काही वर्ष सातत्यानं दिसतंय. आकडेवारीमध्ये जर बोलायचं झालं तर या वयोगटामधली म्हणजे साधारणतः 16 ते 18 या वयोगटातल्या मुलांचा गुन्ह्यामध्ये वापर करून घेण्याचा देखील एक सुनियोजित प्रयत्न दिसतोय. त्यामुळे निश्चितच कायदा बदलायला लागणार आहे. हा त्याच्या म्हणजे 16 ते 18 वयोगटातला एखादा मुलगा असेल, त्याचा गुन्ह्यासाठी वापर करायचा, तो 2-4 वर्षात सुटून जातो. म्हणजे तो पुन्हा प्रतिष्ठेचं आयुष्य जगायला मोकळा झाला, कारण त्यांनी तो गुन्हा केला आणि त्याचा फायदा जे सज्ञान आहेत, जे प्रौढ आहेत, ते घेऊ शकतात. आपल्याबरोबर डॉक्टर उल्हास लुकतुके आहेत. उल्हास लुकतुके, या बाल गुन्हेगारांची नेमकी मानसिकता कशी असते, विशेषतः 16 ते 18 या बाल गुन्हेगारांची? केवळ आपण त्याला कौटुंबिक समस्या म्हणणार का, केवळ सामाजिक समस्या म्हणणार का, याच्या पलीकडे जाऊन काही जेनेटिक डिफेक्ट असू शकतो ज्याच्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात आणि माणसं बाल गुन्हेगार बनतात? ही सायकियाट्री म्हणून जी शाखा आहे, मनोविकारशास्त्र, त्याच्या दृष्टीने हा एक रोगनिदान करता येईल असा घटक आहे. इट्स अ डायग्नोजेबल एंटिटी. ही अशी जी गुन्हेगार तरुण मंडळी आहेत किंवा तारुण्यपूर्व वयातली मंडळी आहेत, यांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांना एकतर ती दांडगट असतात, बुली, दादागिरी करायला पाहतात, माझं ते खरं असा त्यांच्या मनाचा कल असतो. नंबर 1. नंबर 2, त्यांच्या मनामध्ये जी इच्छा येते
ती इच्छा ताबडतोब पुरी व्हायला पाहिजे. ती इच्छा नाही, ती लहर, इम्पल्स, तो ताबडतोब पुरा व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. तो इम्पल्स, ती लहर पुरी करताना ज्यावरती ती लहर पुरी केली जाते, म्हणजे या क्षेत्रामध्ये म्हणाल तर एखाद्या स्त्रीवर, मुलीवर ती इच्छा पुरी केली जाते, तर मग ते साधन इच्छापूर्तीचं त्याची किती विदळवाट होते याची या मुलांना पर्वा नसते. तेव्हा अशा प्रकारे पूर्णतः समोरच्या ज्या व्यक्तीवरती आपण इच्छा पुरी करून घेत आहोत तिचा किती नाश होतोय याची पर्वा या मुलांना असत नाही. एम्पथी, दुसऱ्याची भावना ओळखावी आणि आपण त्याचा आदर ठेवून वागावं, ही मानसिकता अजिबात असत नाही. त्याबरोबर आता हा जो कायद्याचा विषय चाललेला आहे, तर हे व्यक्तिमत्वच असं असतं की त्यामध्ये कायद्याबद्दल किंवा सामाजिक स्थितीबद्दल, समाजाच्या नियमांच्या बद्दल पूर्णतः दुर्लक्ष, टोटल डिसरिगार्ड टुवर्ड्स द सोशल रूल्स ऑर द लॉज. फक्त एक खरं, माझ्या मनात इच्छा आली ती पुरी व्हायला पाहिजे, त्यासाठीची दादागिरी, याच्यावरती ताबा ठेवण्याची काही व्यवस्था आपण केली पाहिजे असं मला वाटतं. उल्हास लुगदेकर, तुम्ही बाल गुन्हेगाराच्या मनोव्यापाराचं विलक्षण मनोहारी असं अत्यंत मोजक्या शब्दामध्ये वर्णन केलंय. अनुराधाताई, अशा प्रकारच्या मुलं जेव्हा शिक्षा भोगण्यासाठी रिमांड होममध्ये जातात, किंवा तुरुंग हा शब्द आपण वापरूया नको, रिमांड होममध्ये येतात, त्यावेळेला रिमांड होममधून शिक्षा पूर्ण करून ती जेव्हा बाहेर पडतात तेव्हा खरोखर चांगली वागतात का गुन्हेगारीचा त्यांचा हा जो दादागिरीचा मूळ स्वभाव आहे तो पुन्हा उचल काढतो आणि अशाच प्रकारचे गुन्हे करायला ते प्रवृत्त होतात? मागची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी असं सांगते की एकदा गुन्हेगार म्हणून पकडला गेलेला बाल गुन्हेगार म्हणून मुलगा शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर 50 ते 80% इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पुन्हा तसेच आणि त्या स्वरूपाचे अत्यंत धोकादायक गुन्हे करायला प्रवृत्त होत असतो. काय सांगता, आपला अनुभव काय आहेत? हो, याच्यामध्ये आता लुकतुके साहेब म्हणले तिथूनच मी पुढे जाते की त्या मुलांना आपण रिफॉर्म म्हणून म्हणतो की हा जो ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो रिहॅबिलिटेशन ह्या तत्वावर आधारित केलेला आहे, नवा कायदा जो आहे. त्यामुळे जर ह्या मुलांना ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवलं, निरीक्षण गृहात ठेवलं, तर तिथे पुरेसं त्यांना समजून घेणं, त्यांनी का असा गुन्हा केला, त्यातल्या त्रुटी त्यांनी का असं केलं ते त्यांना आतून वाटलं पाहिजे की हा गुन्हा होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर पडल्यावर आपल्याला आधार मिळणार आहे ही खात्री पाहिजे. आणि दुसरं, त्यांचं जी मानसिकता बदलण्यासाठी काउन्सलिंग, ऑक्युपेशनल थेरपी, व्होकेशनल ट्रेनिंग, साधं एज्युकेशन, हे सगळं फक्त कागदावर आहे. आता परिस्थिती अशी आहे की ती मुलं निव्वळ केस उभी राहत नाही, कारण त्यांचे पालक येतच नाहीत. पालक येत नाहीत तोपर्यंत केस उभी राहत नाही. त्याला जे पर्याय आहेत की प्रोबेशन ऑफिसरनी पालकांच्या जागी उभं राहायचं, त्याच्याबद्दल अज्ञान तरी असतं किंवा एक ॲपथी तरी असते की काय करायचंय आम्हाला. आणि त्यामुळे त्या मुलांच्या सगळ्या गुन्हेगार मुलं एकत्र राहून ते उलट क्रेडल ऑफ क्राईम होत आहे की काय, आणि त्यांचं ॲग्रेशन तिथे आणखी दबलं जाऊन बाहेर आल्यावर त्याचं काय होणार आहे. आणि ही मुलं खूप गोड असतात, त्यांच्याशी आपण छान संबंध प्रस्थापित केलं की आपल्या मुलांसारखी ती मोकळेपणाने बोलतात. मी बोलली आहे त्यांच्याशी, त्यांच्याबरोबर काम केलंय. ती सांगतात की ताई आम्हाला काय पर्याय आहे आता सांगा, आमच्यावर एकदा शिक्का बसला, इतकी वर्ष चार्जशीट झाली नाही किंवा केस उभी राहिली नाही म्हणून आम्ही इथे सडतोय, ही त्यांची भाषा आहे. बाहेर पडल्यावर ना आमच्याकडे काही स्किल आहे, ना शिक्षण आहे, ना कोणी आम्हाला ऍक्सेप्ट करणार आहे. तर अशा वेळेला पोट भरण्यासाठी क्राईम हा एकच मार्ग आमच्या समोर राहतो. आणि ज्या मुलांबरोबर मी व्यक्तिशः काम केलंय, जी पूर्ण सुधारत गेली होती पण पुढे आम्हाला अनेक कारणांनी सरकारी त्रुटींमुळे करता आलं नाही पुढे, त्याच्या आज हार्डकोर गँग्स बाहेर जाऊन झालेत असं समजतंय. तर हे दुर्दैव आहे, समाजाचा पराभव आहे, हा आपल्या सगळ्यांचा पराभव आहे. आणि त्याचबरोबर अनुराधाजी, तुम्ही हा जो मुद्दा मांडलेला आहे तो इतका, अनुराधाजी तुम्ही हा जो मुद्दा मांडताय तो इतका महत्वाचा आणि गंभीर आहे की ही जी सगळी मुलं आहेत ती वयाच्या 26 किंवा 36 पर्यंत अट्टल गुन्हेगार म्हणून आपल्या समोर येतात असं आपल्याला वारंवार दिसतं. या दुसऱ्या भागामध्ये आपण याची चर्चा करणार आहोत की फक्त कायद्यामध्ये सुधारणा करून हा प्रश्न सुटणार आहे काय. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24. आपण पाहताय सज्ञान कायद्याची गरज.
संज्ञान कार्याची गरज या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, अनुराधा सहस्त्रबुद्धे, उल्हास लुकतुके आणि उदय जगतापे आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे, फक्त कायद्यात सुधारणा करून प्रश्न सुटणार आहे का? फक्त कायदा सुधारून हा प्रश्न सुटणार आहे का? उदय वारुंजीकर, 2012ला हा गुन्हा घडल्यानंतर सर्वप्रथम या कायद्यात बदल व्हावा अशा स्वरूपाची मागणी पुढे आली, कारण त्यातला जो मूळ बाल गुन्हेगार आहे तो गुन्हेगार 18 वर्ष व्हायला त्याला काही महिन्याचा फक्त अवधी होता. आजपर्यंत हे बिल लोकसभा आणि राज्यसभा याच्यात पारित होऊ शकलं नाही. अर्थात पारित झालं असतं तरी निर्भयाच्या गुन्हेगाराला त्यात सुटका मिळाली असती, कारण तो गुन्हा आधी घडला होता. परंतु किमान ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी टेलिव्हिजनवर आमच्यासारखे कार्यक्रम केले, तिच्या आई वडिलांना एक समाधान तरी मिळालं असतं की अशा प्रकारचा कायदा तरी पारित झाला. पण आज ना तो कायदा पारित आहे आणि तो मुलगा मात्र मोकाट सुटलाय आणि समोर आहेत ते फक्त निर्भयाच्या आई वडिलांचे अश्रू. काही अंशी आपण म्हणता त्याच्यात तथ्य आहे की गेली 3 वर्ष ही सगळी प्रक्रिया प्रलंबित आहे आणि ती प्रलंबित आहे. याला दुर्दैवानं आपण जे लोकनियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले ते जबाबदार आहेत. आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, कारण त्या ठिकाणी अभिप्रेत असतं की त्याने कायद्याच्या मसुद्यावरती, ज्याला आपण बिल म्हणतो, त्याच्यावरती त्यांनी चर्चा करणं अभिप्रेत असतं आणि ते चर्चा करून मग तो संमत करणं अभिप्रेत असतं. परंतु आपण गेले कितीतरी अधिवेशनं अशी बघतो की ज्याचे फक्त हल्ला गुल्ला गोंधळ झालेला आहे, अशा प्रकारचीच आपल्याला फक्त संसद चाललीच नाहीये. गोष्ट खरी आहे. आणि मग त्याच्यामुळे असे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं कायद्याला एक संपूर्ण बदल मिळणार आहे किंवा संपूर्ण समाजाच्या भल्याकरता काही चांगलं घडणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टींकरता वेळ त्या ठिकाणी जो देणे अपेक्षित आहे ते होत नाही. आपण जो मुद्दा जो उपस्थित केला या सेगमेंटला, या सेक्टरला, तो फार महत्वाचा आहे. कायदा करून मानसिकता बदलणं असं जर अपेक्षित असेल तर ही एक मोठी प्रक्रिया आहे. पण मानसिकता बदलण्यासाठी कायदा हा एक साधन आहे, परंतु नुसता कायदा हा पुरेसा नाहीये. मग त्याच्याकरता अनेक त्याच्यामधले मुद्दे असू शकतात की मग म्हणून मी मगाशी म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला अजून काही मुद्द्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे. नंबर 1, ही जी माणसं आहेत, ही जी मुलं आहेत, त्यांच्या संदर्भातला पुनर्वसनात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. या वयामध्ये कायदा असं म्हणतो की या वयामध्ये अशी जी मुलं आहेत की ज्या मुलांमध्ये असं काही नसतं की मी अमुक केलं म्हणून काय झालं, किंवा ते जे कृत्य करतात त्याची त्यांना जाणीव नसते. मग त्यांना संधी दिली गेली पाहिजे, त्यांना समजून सांगितलं गेलं पाहिजे आणि मग त्यांना सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अजून काही पुढची पावलं उचलणं आवश्यक आहे. हे घडताना दिसत नाही आणि मग काय होतं, मग कागदावरती कायदा फक्त राहतो आणि प्रत्यक्षात मगाशी जसं म्हटलं तसं प्रोबेशन ऑफिसर सुद्धा जे काम अपेक्षित आहे ते काम करत नाहीत, असं एकूण लक्षात यायला लागतं. त्यामुळे नुसता कायदा करून उपयोग नाहीये, त्याची जी सपोर्ट टीम आहे, त्याची मानसिकता बदलण्याकरता जे बाकीचे घटक आहेत, हे सगळे जर एकत्र आले तर आपल्याला ही जी नवीन पिढी आहे ती वाचवणं शक्य आहे. अनुराधा बरोबर साहेब, मगाशी हाच तर तुम्ही एक मुद्दा मांडत होतात की कायद्याचं केवळ पाठबळ मिळालं म्हणून हा प्रश्न सुटणार नाहीये, तर किंबहुना या प्रश्नासाठी एक सर्वंकष अशा स्वरूपाची अशी यंत्रणा असावी लागणार आहे. काय सांगाल आपण अनुराधाजी? हो, याच्यासाठी मी बोलत असं होते की नुसतं आपण निरीक्षण गृहातल्या मुलांकडे बघू नका, तर जी बाहेर मुलं अशा गोष्टी करू धजतात ती का करतात, तर कायदा हा फक्त डिटरंट होईल म्हणून तो हवा आहे की एक डिटरंट काहीतरी कडक शिक्षा आहे, मी 18 वर्षाचा नाही म्हणून सुटू शकत नाही, हे एक आहे. पण त्याचबरोबर ह्या मुलांचं लैंगिक शिक्षण करणं की हे का चांगलं नाही, आणि आपल्याकडे जी पुरुषप्रधान संस्कृती अजूनही आहे त्याच्यात जेंडर इश्यूज ह्या लैंगिक शिक्षणात घेतले जात नाहीत, की मुलीलाही तेवढाच मान आहे. तुला आता मुलं आम्हाला सांगतात की असं कसं मला ती नाही म्हणू शकते, हा त्यांचा प्रश्न असतो जेव्हा मुलं चाइल्डलाईनशी बोलतात. तर त्यांना जर सांगितलं समजावून, इतकं ते सोपं असतं की नाही तुला जसा कुणाबद्दल तरी प्रेम वाटतं तसं त्या मुलीला दुसऱ्याबद्दल वाटत असेल तर तिचा नकार तुला पचवायला पाहिजे, तर ती मुलं सरळ अगदी भाबडेपणाने शाळातनं आम्ही जातो किंवा फोनवर आमच्याशी बोलतात तेव्हा म्हणतात की खरंच असं कुणी आम्हाला सांगितलंच नव्हतं. तर हा एक सक्षमीकरणाचा भाग आहे जो पालकांकडून आला पाहिजे. हे जे संस्कार आहेत की आपण
समोरच्या व्यक्तीला मान देणं, असा हल्ला करणं, एक इज्जती म्हणजे पौरुषाच्या चुकीच्या कल्पनांमुळे हल्ला करणं किंवा एक समोरच्या व्यक्तीला आदर देणं असं म्हणून हल्ला न करणं, या दोन्ही गोष्टी. कारण आपल्या समाजात आपण प्रत्येक मुलीला सीता हो सांगतो, पण मुलाला कधी राम हो सांगत नाही. हे एक दुर्दैव आपल्या समाजाचं आहे. तर ते प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सांगणं आणि शिक्षकांनी सांगणं, आणि लैंगिक शिक्षणाचा मोठा भाग हा आपल्या जेंडर इश्यूज त्याच्यात असणं हे फार महत्वाचं आहे. त्याबरोबर आणखी एक आपल्याला सांगू इच्छिते की आता जो इंटरनेट एक्सप्लोजन झालेला आहे, तर सध्या पॉर्न ॲडिक्शनच्या केसेस माझ्याकडे खूप येत आहेत, आणि या पॉर्न ॲडिक्शनमुळे मुलं हे प्रयोग करतायत आणि मुलींवर हल्ले करतायत. एवढंच नाही तर मुलगे मुलग्यांवर हल्ले आणि मुली मुलींवर हल्ले करतायत. आणि अशा केसेस आता म्हणजे पोलिसांपर्यंत जायची आम्हाला वेळ येते, अशा केसेस होत आहेत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की केवळ कायद्यात डिटरंट नाही, आणि हे दुष्टचक्र जे कायद्याचं आहे की शेवटी तो मुलगा सुटणारच आहे, आणि आम्हाला मात्र या चक्रव्यूहातनं विक्टिमाइज केलं जात आहे. म्हणून कित्येक आम्ही मोठ्या मुश्किलीने पोलीस स्टेशन पर्यंत नेलेल्या केसेस सुद्धा मुली होस्टाईल होतात, त्यांना सांगितलं जातं होस्टाईल व्हायला, मुलं होस्टाईल होतात, अब्युज्ड मुलं, आणि पालक ह्या केसेस विड्रॉ करतायत. कारण आम्हाला नकोच ह्याच्यातून जाणं, झालं तेवढं टॉर्चर खूप झालं, त्या मुलाला आम्ही याच्यातून बाहेर काढतो, अशी सुद्धा मनोवृत्ती. म्हणजे आधी बाहेर सामाजिक भीतीने नाही पडायचं, त्यातून ही केस जर आणलीच पुढे तर ह्या चक्रातनं सुटण्यासाठी अनुराधाजी होत चालली आहे. या ठिकाणी एक प्रश्न, अनुराधाजी तुम्हाला असा, माझा आवाज येतोय अनुराधाजी? अनुराधाजी एक प्रश्न असा येतो या सगळ्याच्या मध्ये की बाल गुन्हेगारांना रिमांड होम मध्ये, बाल गुन्हेगार आपण पाहतोय रिमांड होम मध्ये असतात, आणि प्रौढ गुन्हेगार जे असतात ते जेलमध्ये असतात. आणि एक प्रकारे जेल काय किंवा रिमांड होम काय, ही दोन्ही गुन्हेगारांची आज विद्यापीठ ठरतायत. हे खरं आहे का? आपला काय अनुभव आहे? हो, मगाशीच मी आपल्याला हे सांगितलं की त्यांना कुठलंही ऑक्युपेशनल थेरपी, शिक्षण, कुठल्याही प्रकारे त्यांना गेनफुली एंगेज करणं हे नसल्यामुळे नक्कीच आपण म्हणता ते खरं होऊ शकतं. यातला थोडंसं इनपुट मला द्यायची लगेच गरज वाटते. माननीय उच्च न्यायालयासमोर एक सुमोटो याचिका चालली होती, मी स्वतःहून दाखल करून घेतलेली. रेड लाईट एरियामधून 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींना कुंटणखान्यामधून सोडवलं, त्यांना ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवलं, आणि त्या तिथून पळून परत एकदा त्याच रेड लाईट एरियामध्ये कुंटणखान्यामध्ये गेल्या, अशी वर्तमानपत्रामधली बातमी. मग उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि मग 3 वकिलांची समिती नेमली. मला त्याच्यामध्ये वकील म्हणून काम करण्याचं भाग्य मिळालेलं होतं. त्या मुलींच्या आम्ही मुलाखती घेतल्या, आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की हा जो मुद्दा आहे की आम्ही बाहेरच्या जगात गेल्यानंतर काय करणार आहे, आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही, अशा प्रकारची त्यांची व्यथा होती. तर हा जो मुद्दा आहे की त्यांना आपल्याला काय वेगळ्या प्रकारे त्यांचं पुनर्वसन करता येईल का, हा लक्षात घेऊन आम्ही एक उच्च न्यायालयाला अहवाल दिला, आणि तो राज्य सरकारने स्वीकारला, पण अजूनपर्यंत फारसं काही झालेलं त्याच्यात दिसत नाही. अशा प्रकारची शिक्षा भोगून समाजामध्ये आलेल्या बाल गुन्हेगारांना खरोखरच कायद्याची सुटल्यानंतर भीती बसावी, अशा प्रकारची आपल्याकडे आत्ताची परिस्थिती आहे? दुर्दैवानं नाही असंच म्हणावं लागेल. किंबहुना अशा प्रकारचा ऑब्झर्वेशन होम, ज्याला पूर्वी आपण रिमांड होम म्हणायचो, आता रिमांड होम शब्द नाही आहे, नवीन कायद्यामध्ये त्याची व्याख्या बदलली, त्याला ऑब्झर्वेशन होम म्हणतात. या ऑब्झर्वेशन होम मधून बाहेर पडलेल्या मुलावरती देखील किंवा मुलीवरती एक शिक्का असतो, तो अदृश्य शिक्का या माणसाला, या मुलीला उर्वरित आयुष्यभर छळणार असतो. त्यामुळे मला वाटतं की याच्या बाबतीत आता संपूर्णतः वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. उल्हास लुकतुके, बाल गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा दिली तरी देखील तो त्याच्या ऐन तारुण्याच्या वयात समाजामध्ये येत असतो, आणि आता जो त्यांनी मुद्दा मांडला की त्याला अशा कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसतं की ज्याच्यामुळे तो एक प्रतिष्ठेचं जीवन जगू शकेल. त्यामुळे ज्या मार्गाने आपल्याला पटकन पैसा मिळत होता, स्थैर्य मिळत होतं किंवा तसं वाटत होतं, अशा पुन्हा त्याच गुन्हेगारी जगताकडे ती वळताना दिसतात. कोणत्या प्रकारची ही मानसिकता असते की जी संघर्षाविरुद्ध लढू शकत नाहीत? काय असतं? तुम्ही याला समाज म्हणणार, मानवी मन म्हणणार, का कायद्याचा नसला भाग म्हणणार? उल्हास लोकतुके. त्यांना संघर्ष कसला संघर्ष हे आपण नीट शिकवायला पाहिजे. आता सगळी जी चर्चा चालली आहे त्यामध्ये मला 2 मुद्दे
पुढे आणून तुमच्या पुढे मांडावेसे वाटतात. एक तर खरोखरच या ज्या संस्था आहेत ना, निरीक्षण गृह, ऑब्झर्वेशन होम, आणखीन काही, मी स्वतः या निरनिराळ्या संस्थांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर इथे परिणामकारकरित्या काहीही मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडावा यासाठीचे परिणामकारक प्रयत्न केले जात नाहीत, हे दुर्दैवानी सत्य आहे. म्हणून मला असं वाटतं की पुनर्वसन हा सुद्धा मुद्दा फार नंतर येतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे घटक त्यांना इथे वेर एव्हर दे हॅव लँडेड, त्यांचं व्यक्तिमत्व, देअर पर्सनॅलिटी, ती तिथे आणून तर ते व्यक्तिमत्वाचे घटक बदलण्याची ट्रीटमेंट, उपचार आधी केले पाहिजेत. त्यांना हे शिकवलं पाहिजे की नाही, अशा प्रकारे वागून चालणार नाही. मग पुढचे हे प्रश्न येतात की त्यांना धंदा कुठला द्यायचा, व्यवसाय कुठला द्यायचा, जे व्यवसाय त्यांना उपलब्ध आहेत ते त्यांना आवडतात का. तेही दुर्दैवाने आज असं आहे की जे व्यवसाय शिकवले जात आहेत ते पैसा मिळवून देणारे व्यवसाय नाहीत, मुलांना त्याचं आकर्षण वाटत नाही. तेव्हा या सगळ्याचा साकल्याने विचार केला पाहिजे. पहिलं, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण जबाबदार नागरिक होऊ यासाठीचे बदल घडवून आणणं, याचा सुबुद्ध प्रयत्न आधी केला पाहिजे. तो प्रयत्न करता करता आपण आता जीवनामध्ये उतरणार आहोत आणि कामधंदा व्यवसाय करून स्वतंत्र नागरिक म्हणून जगणार आहोत. उल्हास मुक्तुके, बरोबर आहे प्रेक्षक, हे सगळं चाललंय हे त्या मुलांच्या सुधारणेबद्दल आहे. परंतु आत्ता जो मुद्दा ऐरणीवर आलेला आहे तो मुद्दा आहे कायद्यामध्ये सज्ञानतेचं नेमकं गुन्हेगारासाठीचं वय काय असावं. ते 18 असावं, 16 असावं, 14 असावं की 10 असावं. उदय जगताप, अशा प्रकारच्या मुलांना पकडल्यानंतर त्यांना निरीक्षण गृहात ठेवलं जातं, त्यांना इतरत्र ठेवलं जातं. परंतु या सगळ्यामध्ये आत्ता जे म्हणलं जात आहे की त्यांना परिणामकारक बदल व्हावा असं वातावरण आजूबाजूला मिळत नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा ते गुन्हेगारीत वळतात. काय कमी पडतंय? निधीची कमतरता आहे आपल्याकडे त्या डिपार्टमेंटला, का आपल्याकडे दृष्टीची कमतरता आहे, का दृष्टिकोनाची त्याच्यात चूक आहे असं वाटतं आपल्याला? उदय जगताप, आपल्याकडं निधीची कमतरता नाहीये, पण तिथले जे अधिकारी जे काम करतात त्यांची संवेदनशीलता कारणीभूत आहे. कारण ते संवेदनशील नसतात. कित्येक वेळा पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीच्या केसेस येतात त्यावेळेस तिथले जे अधिकारी असतात तेही त्यांच्याशी नीट वागणूक देत नसतात. त्यांचा इंटरेस्ट हा वेगळाच असतो आणि मग ह्या मुलांचे गुन्हेगारीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आणि ह्या मुलांना पोलिसांची भीती राहत नाही, जेलची भीती राहत नाही. जेलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. हे मागं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण चॅनललाही बघितलेलं आहे. ह्या सगळ्याचा चक्रव्यूह कसा भेटायचा ह्या मुलांना समजत असतं आणि मग ही मुलं त्या पद्धतीने ते क्षेत्र हँडल करत असतात किंवा त्या क्षेत्राशी जास्तीत जास्त आकर्षण पोटे अडकत असतात. उल्हास लुकतुके, ज्या एका मुद्द्यावर आता ही सगळी चर्चा सुरू झाली आहे तिथेच याचा शेवट करताना मला तिकडे पुन्हा एकदा जायचं आहे की नेमकं बाल गुन्हेगारीचं जे वय, ज्युव्हिनल ऍक्टमध्ये जो बदल आपण म्हणतोय तो बदल आपल्याला नेमका काय अपेक्षित आहे? एका मुद्द्यावर तर आपल्या सगळ्यांचं एकमत झालंय की फक्त कायद्यात बदल करून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्याकरता इतर अनेक पुनर्वसनासारख्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्याच्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची प्रतिष्ठा आणि आकर्षण कमी होईल अशा स्वरूपाचं वातावरण, समुपदेशन, हे सगळे मुद्दे खरे आहेत. परंतु आत्ता माफ करा, ज्या मुद्द्यावर आता हे सगळं एकत्र आलेलं आहे तो मुद्दा लक्षात घेता वय 18, 16 का त्यापेक्षा कमी, आपला काय अनुभव आणि काय सल्ला आहे? कुठला आकडा, 16 काय, 18 काय, 12 काय, कुठला काय, खुद्द इथे बोलता बोलता हे आपण बोललो की 10 वर्षाची मुलं सुद्धा असं करतात. 16, 18 आणखीन काय असेल? सायन्स, विज्ञान, मनोविकाराचं विज्ञान असं म्हणतं की माणसाच्या प्रौढत्वाचे निरनिराळे घटक आहेत. त्याची बुद्धी, त्याचे विचार, त्याचं वर्तन, त्याच्या वृत्ती आणि या सगळ्याचं मापन करायची सोय आज उपलब्ध आहे. त्याप्रमाणे त्या व्यक्तिमत्वाचं मापन केलं जावं आणि त्या मापनानुसार त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला जी बदल करण्याची गरज आहे ती पुरी केली जावी. तिथे क्रोनॉलॉजिकल एज हा मुद्दा लागू होतच नाही. मॅच्युरिटीचं प्रौढ ठरेल की हा मुलगा बाकीच्या
बाकीच्या शीर्षकांच्या मध्ये इतरांच्या पेक्षा मागे आहे, मग तो पुढे कसा येईल हे केलं पाहिजे. आणि काही ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ डिसरिगार्ड फॉर द सोशल रूल्स, इकडे तो फार पुढे आहे असं समजा मापनामध्ये आलं, तर मग सोशल रूल्ससाठी त्याला सामाजिक वर्तनाला तो मान कसा देईल याचं प्रशिक्षण, ट्रेनिंग द्यायला पाहिजे. अशा प्रकारे चाललं पाहिजे. क्रोनॉलॉजिकल एज अशी एक रेघ काढून हा प्रश्न सुटणारच नाही. अनुरागजी, आपलं काय मत आहे या विषयावर? क्रोनॉलॉजिकल एज अशा प्रकारची कल्पना नसावी, तर प्रत्येक गुन्हेगारानुरूप त्याचं मापन केलं जावं असं वाटतं आपल्याला. आपली काय सूचना आहे? अगदी ही आमची चाइल्ड राईट ऍक्टिव्हिस्टची खूप वर्षांची मागणी आहे. जेव्हापासून हे हिनियस क्राईम्सचं वय कमी कमी होत गेलं, परंतु ह्या डिबेट्समधनं अनेक वर्षाच्या आणि अनुभवातून असं लक्षात येत आहे की हे करायची यंत्रणा आज आपल्याकडे नाही. त्यामुळे पुन्हा त्या तारखेवर तारीखीच्या खेळात आपण ती केसेस चालू ठेवणार का? आणि मग जसे आपल्याला निरीक्षण गृहात दिसतात की गुन्हा केला तेव्हा त्याचं वय होतं 12, आज वय आहे 21, तरीही तो बालगुन्हेगार म्हणून निरीक्षण गृहात आहे. तर अशा प्रकारचं जे चित्र दिसतं, तर लुकतुके साहेब म्हणतात ते आदर्श आहे, परंतु ते करण्याची यंत्रणा आज आपल्याकडे आहे का, हा एक बिनीचा प्रश्न उरतो. कारण हे जर इमोशनल एज त्या मुलाचं किंवा मॅच्युरिटी लेवल अनालिसिस करायचं आणि त्याच्यानुसार कायद्याने जायचं, हे जर झालं तर नथिंग लाईक इट. परंतु हे करण्याची यंत्रणा आज आहे असं मला अजिबात वाटत नाही. उदय जगताप, जर यंत्रणा नसेल तर आपण काय सुचवाल? कोणत्या प्रकारचा वयाचा निकष अशा गोष्टींसाठी असावा असं आपल्या अनुभवातून आपल्याला दिसतंय? आपल्याला पहिल्यांदा गुन्हेगार तयार होणार नाहीच ह्याच्यासाठी शाळेंमध्ये, कॉलेजमध्ये, मंडळांमध्ये ह्याच्या विविध स्तरावर एक पॅनल करून त्याच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हे पोलिसांच्या माध्यमातून राबवणे ही काळाची गरज आहे. त्या पॅनलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणं गरजेचं आहे, संवेदनशील तिथले पालक असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यातनं सोल्युशन काढणं खूप काळाची गरज आहे. काय सांगाल उदय वारुंजीकर? काय नेमकं वय असावं आणि ज्युव्हेनल ऍक्टमध्ये नेमके काय बदल करावेत अशी आपली सूचना आहे? सर्वात पहिल्यांदा की आपल्याकडच्या तीनही पाहुण्यांनी आपल्याकडे असणाऱ्या ऑब्झर्वेशन होमच्या लोकांच्या मानसिकतेबद्दल सांगितलं. मला अशा लोकांच्या असोसिएशनच्या वतीनं वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू कोर्टासमोर मांडण्याचं देखील भाग्य प्राप्त झालेलं आहे. एक गोष्ट मी नक्की त्याच्यामध्ये सांगेन की या लोकांच्या सुद्धा काही अडचणी आहेत. त्यामुळं ऑब्झर्वेशन होम, रिमांड होम या ठिकाणी असणारे लोकांची मानसिकता खराब आहे आणि त्यांना काही फक्त चालढकल करायची असं नाही. मी अनेक अशी चांगली लोक त्या ठिकाणी बघितलेली आहेत की जे आजही माझ्या संपर्कात आहेत की ज्यांनी कितीतरी मुलांना मुलींना सावरलेलं आहे. पण यातून जो मुद्दा निर्माण होतो तो असा आहे की या रिमांड होम, ऑब्झर्वेशन होम यांना आपण गावकुसा बाहेरच ठेवलेलं आहे, त्यांना जेल सारखंच वातावरणामध्ये ठेवलेलं आहे. हे कितपत बरोबर आहे? सरकारी यंत्रणेकडून ही सगळी जी काही ऑब्झर्वेशन होम्स आहेत याच्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघणं आवश्यक आहे. आणि याच्यापेक्षाही महत्वाचं असं की त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन मध्ये, होम मध्ये असणारी जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्यांना जर त्यांनी केलेली चूक जर समजून समाजाची संपर्क वाढला पाहिजे. बरोबर आहे. आपण म्हणतात अतिशय, मी त्याच मुद्द्याकडे येत होतो की त्या ठिकाणी आपण कधी जाणार आहोत, आपण त्यांना कधी त्यांच्याबरोबर आपला संपर्क वाढवणार आहोत. मला या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना एक छोटंसं आवाहन करावं असं वाटतं. मी गेली अनेक वर्ष तो कार्यक्रम केलेला आहे. अनेक कार्यक्रम मी ऑब्झर्वेशन होम मधल्या मुलांच्या बरोबरीने केलेले आहेत. अक्षरशः चित्रपटामध्ये गाजलेल्या भूमिका करणाऱ्या एखाद्या सिने नटाला देखील त्या ठिकाणी घेऊन या रिमांड होम मधल्या किंवा ऑब्झर्वेशन होम मधल्या मुलांच्या बरोबर मी माझे वैयक्तिक आनंदाचे क्षण साजरे केलेले आहेत. याच्यातून काय होतं तर त्या मुलांना मला ह्याच्यातून अजून सुधारलं पाहिजे, याच्यातून अजून मला चांगलं केलं पाहिजे अशा प्रकारची एक आशा निर्माण होते. मला समाजामध्ये कोणतरी स्वीकारणार आहे, मला याच्यातून अजून चांगल्या दिशेला जाणं शक्य आहे, अशा प्रकारची त्याची एकूण वाटचाल चालू होते. हे करणं फार सोपं आहे. आपण फक्त त्या ठिकाणी जाणं, त्यांच्याबरोबरचा संपर्क वाढवणं, त्यांच्याबरोबरचा एकूणच त्यांना समाजामध्ये समाविष्ट करून घेण्याची भूमिका आपली असली पाहिजे. अजून एखादा मिनिटभर घेतो. मुळात प्रश्न शिल्लक राहतो की या सगळ्या याच्यावरती आज घडीला वय किती असावं, काय असावं असा आपण प्रश्न विचारला. असं काही ठोकताळा करता येणार नाही की असं केलं की अमुक होतं, तसं केलं की तमुक होतं. पण तरी देखील काहीतरी ढोबळ रेषा आखावीच लागणार आहे. आणि म्हणून असं करावं लागू शकतं की ज्या वेळेस ज्या गुन्ह्याला 10 वर्षापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये एक वेगळा निकष,
आणि 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणारे जे गुन्हे आहेत त्याला वेगळा निकष. कदाचित एक वेगळा मुद्दा असू शकतो. 14 ते 16 हा एक वयोगट, त्यांच्याकरताचे वेगळे निकष. 16 ते 18 हा एक वयोगट, त्यांच्याकरताचे वेगळे निकष. असा देखील एक वेगळा मुद्दा असू शकतो. कदाचित 14 पासून 18 पर्यंत सरसकट एक गट करायचा आणि त्या प्रमाणामध्ये मग त्यांची पहिल्यांदा एक त्यांची टेस्ट घ्यावी, मेडिकल टेस्ट घ्यावी आणि मग त्याच्यामध्ये कितपत मानसिकता त्यांची कशा प्रकारची आहे, तो त्यांचा डिसऑर्डर आहे का काय, तो ते सुधारण्याजोगा आहे का काय, हे बघून मग शिक्षा द्यावी. असे वेगवेगळे सगळे प्रयोग असू शकतात. कायद्याची आता जे ड्राफ्ट किंवा जे बिल संसदेमध्ये जे प्रलंबित आहे त्यानिमित्तानं जर चर्चा झाली तर हे सगळे मुद्दे त्याच्यात चर्चेला येऊ शकतात. प्रेक्षक, आपण पाहिलंय की कायद्याचे हात जे आहेत ते उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी देखील असू शकतात. बाल गुन्हेगार आणि बाल गुन्हेगारी या विषयावर गंभीरपणे या सगळ्याच बाजूंचा आज विचार करता आला, त्याची चर्चा करता आली आणि तुम्ही आम्ही जे समाजात राहतो त्या समाजातून लक्षात घ्या हे बाल गुन्हेगार निर्माण होतात. या गुन्हेगारांचे जे बळी ठरतात ते देखील आपल्याच समाजातले निर्भयासारखे असतात. साधारणपणे ज्याला पौंगाडावस्था म्हणतात अशा वयातले हे बाल गुन्हेगार असतात आणि या वयात झपाट्यानं शारीरिक मानसिक बदल होत असतात, भावनिक हार्मोनल बदल देखील होत असतात. अशा संक्रमण अवस्थेतला मेंदू हा नेमक्या कुठल्या प्रवाहाखाली असतो ते देखील बघणं अत्यंत महत्वाचं आहे. मेंदू तज्ज्ञांचं संशोधन असं सांगतं की सारासार विवेकबुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मानवाला 25 वर्षापर्यंत विकसित होत असते. त्यामुळे बाल गुन्हेगारीचं समर्थन करणं योग्य नसलं तरी बाल गुन्हेगारांचा मेंदू अपरिपक्व असतो हे देखील लक्षात देणं गरजेचं आहे. त्यामुळे बाल गुन्हेगारी रोखायला हवी यावर दुमत असायचं कारण नाही, पण बाल गुन्हेगारी रोखायची कशी याचा विचार मात्र गंभीरपणे होणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी सारासार विचार आणि समाजाचं व्यापक हित लक्षात घेऊनच हे कायद्यामधले बदल करावे लागतील आणि निव्वळ कायद्यामधले बदल करून सगळ्याच गोष्टी सुधारतील असं नाही. पण सध्या तरी एक मात्र नक्की, ज्योती सिंग म्हणजेच निर्भया हिचा जो बाल गुन्हेगार त्या प्रकरणातला होता तो आज सुटलाय आणि हे शल्य जसं तिच्या आई वडिलांना आहे तसंच ते आपल्या सगळ्यांना देखील आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.